लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमचं टेन्शन वाढवणारी एक बातमी आता समोर आली आहे। लाडक्या ताईंनो या ठिकाणी 8व्या हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे। 8व्या हप्त्याला लगेच सुरुवात होणार आहे आणि त्याची तारीख देखील आता फिक्स झाली आहे। फक्त याच महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। नेमकी काय बातमी आहे? तुम्हाला पैसे हवे आहेत का? 8वा हप्ता तुम्हाला हवा आहे का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की सर्वच महिलांना 8वा हप्ता मिळणार नाही। या ठिकाणी सर्वात मोठी बातमी समोर आली। आजची ही बातमी आहे आणि लाडक्या ताईंची तपासणी सुरू झाली आहे। नेमकी बातमी काय आहे? कोणाला पैसे भेटणार आहेत, कोणाला पैसे भेटणार नाहीत, सगळी बातमी आता समोर आली आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 2 चाकी वाहनवाल्यांना काय होणार आहे, 3 चाकी वाहनवाल्यांना काय होणार आहे, 4 चाकी वाहन जर तुमच्या घरात असेल तर काय होणार आहे, आणि तुम्हाला 8वा हप्ता कधी मिळणार आहे आणि कोणाकोणाला 8वा हप्ता मिळणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लाडक्या बहिणींनो चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते। तर लाडक्या बहिणींनो जर तुमच्या घरात 2 चाकी वाहन असेल तर कोणीही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम बिंदास राहायचं आहे। तुम्हाला 100% 8वा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार। ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। त्यानंतर 3 चाकी वाहन, 3 चाकी वाहन म्हणजे रिक्षा असेल किंवा दुसरा कोणता कौटुंबिक वाहन असेल तुमच्या घरात, तरी पण तुम्ही काळजी करायची नाहीये। तुम्हाला 8वा हप्ता आणि इथून पुढचे सर्व हप्ते मिळणार आहेत। त्यामुळे सर्व ताईंनी टेन्शन फ्री राहायचं आहे। फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका। लाडक्या ताईंनो तुमच्या घरात 2 चाकी वाहन असू द्या किंवा 3 चाकी वाहन असू द्या, टेन्शन घ्यायची गरज नाहीये। तुम्हाला इथून पुढचे सर्व हप्ते मिळतील। आणि जर 4 चाकी वाहन तुमच्या घरामध्ये असेल तर 100% तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे मिळणार नाहीत। या ठिकाणी एक मोठी बातमी समोर आली। ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असते। लक्षात घ्या, जर 4 चाकी वाहन तुमच्या घरासमोर असेल तर 100% तुमची तपासणी होणार। पुण्यामध्ये तपासणीची सुरुवात देखील झालेली आहे। तर आता आपण पुढची बातमी पाहूया। तर लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्यांनी काय खबरदारी घ्यायची आहे जेणेकरून तुमचा हप्ता बंद होणार नाही, हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर मुंबईमधून सर्वात मोठी अपडेट आली आहे। नेमकी बातमी काय आहे मी तुम्हाला दाखवते। तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन तपासणी करणार। घरासमोर 4 चाकी वाहन दिसल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ आता बंद होणार। बघा, जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल तर तुमची पडताळणी होणार आहे आणि ही बातमी न्यूज पेपरला पण आली आहे। बऱ्याच ताईंच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की हे 4 चाकीचं नियम आताच का आलं, निवडणुकीच्या आधी का नाही आलं किंवा मागच्या महिन्यात का नाही आलं? तर लाडक्या ताईंनो असं काहीही नाहीये। 4 चाकी बद्दलचे नियम पहिल्यापासूनच GR मध्ये आलेले होते आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तरी सुद्धा काही महिलांनी फॉर्म भरले आणि याचा लाभ घेत होत्या, पण आता चौकशी झाल्यानंतर त्यांचा लाभ 100% बंद होणार आहे। आणि काही महिलांनी तर हमीपत्रावर सुद्धा लिहून दिलं होतं की आमच्या घरात 4 चाकी वाहन नाही, आणि वाहन असून सुद्धा त्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला। त्यामुळे त्या ताईंचा आता टेन्शन वाढणार आहे आणि त्यांचा हप्ता 100% बंद होणार म्हणजे होणार। कारण निवडणुकीच्या घाई गडबडीमध्ये पडताळणी झाली नाही म्हणून तुमच्या अकाउंटवर सरसकट पैसे दिले होते। आता पडताळणी सुरू झाली आहे, तपासणीला सुरुवात झालेली आहे आणि आता तुमच्यावर ऍक्शन घ्यायला सुरुवात होणार आहे। तुमच्यावर सर्वात मोठी कारवाई सुद्धा होऊ शकते। तर लाडक्या ताईंनो तुम्ही मला खरं कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे का आणि त्यावर काय खबरदारी घेता येईल ते मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून येणारे पुढचे सर्व हप्ते तुम्हाला सरसकट मिळून जातील। जर कोणी पोट भरण्यासाठी 4 चाकी घेतली असेल तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे, किंवा कोणाची जुनी 4 चाकी गाडी असेल तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे, जर 4 चाकी वडिलांच्या नावावर असेल तर काय करायचं आहे,
किंवा चारचाकी वाहन स्वतःच्या नावावर असेल तर काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या गोष्टींवर उपाय मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही मला खरं कमेंट मध्ये सांगा. आणि यावर आपण खबरदारी घेऊन जवळपास 95 महिलांचे फॉर्म चारचाकी असून सुद्धा रद्द झालेले नाहीयेत. त्यामुळे कोणीही शंका न घेता मला कमेंटमध्ये प्रश्न विचारा आणि मला कमेंटमध्ये तुमचं नाव, तुमच्याकडे कोणतं वाहन आहे आणि तुमचा जिल्हा लिहून पाठवायचा आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून एकाही बहिणीचा हप्ता न चुकता त्यांच्या बँक खात्यात येईल. चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.